की आपण सर्वजण बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेणारे आहोत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी देखील ठाणे आणि पालघर हे एवढं पायाला भिंगरी लावून ते फिरले आणि त्यामुळे पालघरमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना या ठिकाणी मजबूतीने उभी राहिली. आणि म्हणूनच आज पालघरच्या देखील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की पालघरचा कायापालट करण्याचं काम शिवसेना करते आहे. आणि आज आपण हा जो वरळी वर्सोवा जो समुद्रावरचा ब्रिज करतोय तो पुढे आपण दहिसर म्हणजे भाईंदर ते विरारपर्यंत घेऊन जाणार आहे आणि विरार ते तुमच्या पालघरपर्यंत पुढे न्यायचं आहे. त्यामुळे तुमचा प्रवास आता तुम्हाला खूप वेळ लागला नाही यायला, आता एकदम शॉर्टकटमध्ये जोरात याल, लवकर याल. अजून काही लोक तिकडे ट्रॅफिक मध्ये आहेत, त्यामुळे हा अगदी तुमच्यासाठीच प्रशस्त असा महामार्ग आपण करतोय. आणि म्हणून तुम्ही योग्य निर्णय घेतलात. तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. राहुल काय म्हणाले, कोणाला लागली घरघर उबाटाला, उबाटाला लागली घरघर आणि खाली झालं पालघर. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि आपण कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आहात. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजेश आपल्याला प्रचंड असा विजय मिळवायचा आहे आणि त्या ठिकाणी लोकांना शिवसेना पाहिजे. आणि म्हणूनच महायुती शिवसेना म्हणून आपण जी निवडणूक लढवणार आहोत त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक, नगरपालिकेची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक, या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने येतील. निवडणुका आपल्या कधीही झाल्या तरी सुद्धा आपला शिवसैनिक नेहमी तयार असतो, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण कधी काम करत नाही. कुठली आपत्ती येवो, संकट येवो, शिवसेना नेहमी मदतीला धावून जाण्यामध्ये सगळ्यात पुढे असते. आणि म्हणूनच येणाऱ्या जसं लोकसभेत आपल्याला विजय मिळाला, विधानसभेत विजय मिळाला, तसा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला प्रचंड विजय मिळेल आणि आपला भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.